झी 24 तास, एक पाऊल पुढे. नमस्कार, मी जयंती. शंभरीचा राजा हरिश्चंद्र या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. 3 मे 1913 साली पहिला मुखपट प्रदर्शित झाला आणि हाच व्यवसाय आज किती मोठा झालाय हे याची देही याची डोळा आपण पाहू शकतो. चला तर मग अगदी सुरुवातीला राजा हरिश्चंद्र या सिनेमाचा आढावा घेऊया. 1910 साली मुंबईत द लाईफ ऑफ क्राइस्ट या सिनेमाच्या प्रदर्शनावेळी खूप गर्दी झाली होती आणि याच गर्दीत एक अशी व्यक्ती होती जिनं हा सिनेमा पाहून आपलं ध्येय निश्चित केलं, ते सिने निर्मितीचं. आणि ती व्यक्ती होती धुंडीराज गोविंद फाळके अर्थात दादासाहेब फाळके. 3 मे 1913 100 वर्षांपूर्वीचा हा दिवस उजाडला तेच मुळी भारतीय सिनेसृष्टीचं उज्ज्वल भवितव्य घेऊनच. राजा हरिश्चंद्र हा सिनेमा मुंबईच्या कॉर्नेशन थिएटरमध्ये झळकला आणि इथूनच भारतीय सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. भारतीय सिनेसृष्टीचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके यांनी हा पहिला मुखपट तयार केला आणि हलत्या चित्रांचा उदय झाला. जवळपास 40 मिनिटांचा हा मुखपट 23 दिवस चालला. देशाच्या इतर भागातही हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. तिकीट खिडकीवर हा सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी दादासाहेबांनी खूप वेगळ्या पद्धतीचाही विचार केला. दादासाहेब फाळके यांना या सिनेमासाठी अनेक आर्थिक संकटांना सामोरं जावं लागलं. मात्र हलत्या चित्राच्या ध्यासानं पछाडलेल्या या तरुणानं या आर्थिक संकटावरही मात केली. अर्थात यावेळी त्यांना मोलाची साथ दिली ती त्यांच्या पत्नीनं. राजा हरिश्चंद्र या सिनेमाच्या निर्मितीसाठी जवळपास 15,000 रुपये खर्च होता. त्यावेळी ही रक्कम खूपच मोठी होती. तरीही सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांचा राहण्या खाण्याचा खर्च दादासाहेब फाळक्यांनीच उचलला. प्रसंगी त्यांचे कपडे धुण्याचं काम त्यांच्या पत्नीनं केलं. फाळके फिल्म कंपनीच्या बॅनरखाली तयार झालेल्या या सिनेमासाठी दादासाहेबांना मदत केली ती यशवंत नाडकर्णी यांनी. या सिनेमात दत्तात्रय दामोदर दाबके, फाळकेंचा मुलगा भालचंद्र फाळके यांनीही भूमिका साकारल्या. स्त्री भूमिकेसाठी कोणीही मिळत नसल्यामुळे एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी असलेल्या अण्णा साळुंकेनं राणी तारामतीची भूमिका साकारली होती. एकूणच राजा हरिश्चंद्र या सिनेमामुळे चित्रपट हा व्यवसाय होऊ शकतो याची अनेकांना जाणीव झाली आणि म्हणूनच पुढे भव्यदिव्य अशी सिनेसृष्टी निर्माण होऊ शकली. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. याच सिनेमाच्या निर्मितीनं प्रेरित होऊन हरिश्चंद्राची फॅक्टरी हा सिनेमा आपल्या भेटीला आला होता आणि आज सिनेसृष्टीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या कारणानं आपल्या सोबत आहेत या सिनेमाचे डिरेक्टर परेश मोकाशी. परेशजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं झी 24 तासमध्ये. आज सिनेसृष्टीला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. काय सांगावं असं वाटतं या क्षणी, कारण दादासाहेब फाळके द फादर ऑफ इंडियन सिनेमा यांच्या सिनेमावरून प्रेरित होऊन तुम्ही एक सिनेमा केला हरिश्चंद्राची फॅक्टरी. खूप छान रिस्पॉन्स मिळाला सिनेमाला आणि भरपूर अभ्यास केला होता. तर अगदी सुरुवातीला ते दिवस आठवताना काय वाटतं? ते दिवस आठवतात म्हणजे मला फक्त माझ्या हरिश्चंद्राच्या फॅक्टरीचे दिवस आठवत नाहीत, तर राजा हरिश्चंद्रच्या वेळेला काय काय घडलं होतं ते सुद्धा माझ्या डोळ्यासमोरून जातं. जी अवस्था माझी बापू वाटवेंचं चरित्र वाचताना झाली होती ते सगळे प्रसंग डोळ्यासमोरून जातात. आणि काय नाही, आनंद आहे की आता 100 वर्ष पूर्ण झालीत. शतक मारलेलं आहे, आता द्विशतक मारायचं आहे. बघूया काय होतं. नक्कीच हा सिनेमा करताना दादासाहेब फाळके यांचा भरपूर अभ्यास केलेला आणि अनेक चित्रपट अभ्यासक यांना भेटला होता तुम्ही. काय सांगावं असं वाटतं, तो अनुभव एकूणच आज डोळ्यापुढे आल्यावर कसं वाटतं? हा, खूप मजा वाटली. म्हणजे आयुष्यात एवढा अभ्यास मी कधीच केला नव्हता. जर एवढा अभ्यास मी शाळा कॉलेजमध्ये असताना केला असता तर चित्रपट वगैरे करत बसायची पाळी आली नसती. पण मजा आली ते सगळं करताना. मुख्य म्हणजे त्याचं पहिलं श्रेय जातं बापू वाटवेंच्या पुस्तकाला. ते पुस्तक वाचता क्षणी माझा निर्णय झाला होता की हा माझा पहिला चित्रपट असेल. आणि मग अर्थातच हेही कळलं की अजूनही 3-4 आता प्रत्यक्ष अनुभव हवाय. म्हणजे परदेशात जावं लागेल. लंडन? आपलं माझ्या दागिन्यांबद्दल बोलणं झालं होतं, विसरला? हे माझे दागिने. हे सगळं तुझ्यामुळे. संस्थेच्या पुण्याच्या
एम तर धुंडीराज अशा गोविंद सगळ्या फाळके फ्रॉम इंडिया. लोकांशी आय वॉन्ट टू मेक अ मोशन गप्पा गोष्टी पिक्चर. होऊन कॅन यू हेल्प? मग एकूण संशोधन पूर्ण झालं. आणि लगेचच 15 हरिश्चंद्र म्हणतात लेखाचे मला, तयार केली. जणू काय ती शिवी आहे. त्याचीच गोष्ट दाखवतो. थांब. संशोधन, फाळकेंच्या फिल्म्स खणून काढणं, ते स्वतः पाहणं, लोकांशी भेटणं, त्यांच्या नातेवाईकांशी भेटणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी खूपच धमाल होत्या त्या सगळ्या काळातल्या. फाळकेंचं आयुष्य तर त्यात दाखवण्यात आलंच आहे, पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या जेणेकरून ते इतके मोठे एक व्यक्तिमत्व म्हणून आपल्या पुढे आहेत, त्याचाही अभ्यास तुम्ही कुठेतरी केलेला, तर त्या अभ्यासातनं काही गोष्टी आमच्यासोबत शेअर करू शकता? हो, म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती नाही आहेत फाळकेंच्या चरित्रामधल्या. एक म्हणजे ते त्र्यंबकेश्वरला जन्माला आले हे जवळपास आता बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. पण वयाच्या 16व्या वर्षी हा माणूस म्हणजे मुलगा, टीनेजर मुलगा, तो मुंबईला शिफ्ट झाला. आणि कशासाठी? तर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकण्यासाठी. तिथला तो मोठा कोर्स त्यांनी केला आणि त्याच्यामध्ये ते एवढे हुशार निघाले की एका धनिक शेठजीनी त्यांना त्या काळामध्ये स्टील फोटोग्राफीचा कॅमेरा बक्षीस दिला होता. मग त्यांनी तो कॅमेरा घेऊन पुढे बडोद्याची कला शिक्षण संस्था जी आहे तिकडे परत दुसरा अभ्यासक्रम केला. त्यांनी आर्किटेक्चरचा अभ्यास केला. मग त्यांनी गोध्र्याला फोटोग्राफीचा स्टुडिओ काढला होता आणि तो लवकरच त्यांना गुंडाळायला लागला 2च दिवसात. कारण एक विचित्र अफवा पसरली होती की जो कोणी कॅमेऱ्यासमोर उभा राहील त्या माणसाचं आयुष्य कॅमेरा शोषून घेतो आणि तो माणूस मरतो, अशी अफवा पसरली होती त्या काळात. कारण कोणाला माहितीच नव्हतं ना हे काय यंत्र आहे, ते काय फोटो काढायचा म्हणजे काय, हा माणूस तिकडे कागदावर दिसायला लागतो म्हणजे सजीव माणूस निर्जीव होतो, अशा पद्धतीची काहीतरी लॉजिक्स लावून ही अफवा पसरली होती आणि त्यांना तो फोटो स्टुडिओ गुंडाळायला लागला होता. मग ते तर तिकडे नोकरीला लागले आणि मग त्याच्यानंतर राजा रवी वर्माकडे ते प्रिंटिंग शिकायला लागले त्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर. मग त्याच्यानंतर एका गुजराती शेठजीबरोबर त्यांनी परत एका मथुरादास यांच्याबरोबर त्यांनी मुंबईमध्ये प्रिंटिंग प्रेस सुरू केला. पण स्वभाव असाच तऱ्हेवाईक विक्षिप्त, तेव्हा पटकन हे सोडून ते त्याच्याशी भांडण की ते क्रिएटिव्ह डिफरन्सेस वगैरे ह्या सगळ्याची खोड असल्यामुळे त्याच्याशीही त्यांचं भांडण झालं आणि मग परत बेकार आणि अशा अवस्थेमध्ये गिरगावच्या रस्त्यांवर हिंडत असताना त्यांना हा तंबूतलं थिएटर दिसलं जिथे त्यावेळेचे मूकपट दाखवले आणि पाहिले जायचे. आणि बस तो चित्रपट पाहिला त्यांनी तंबूत ज्या वेळेला, आणि त्या पाहता क्षणी तेही प्रेमात पडले ह्या माध्यमाच्या आणि त्यांनी ठरवलं की आता आपण भारतामध्ये सुद्धा हा प्रकार करायचा. एक मराठी माणूस पहिला मुखपट करतो आणि ते एक फिल्ममेकर होते, तुम्ही एक फिल्ममेकर आहात. नक्कीच बऱ्याच गोष्टी अशा असतील ज्यांनी तुम्ही इन्स्पायर्ड आहात, त्यांच्याकडून काय शेअर करा असं वाटतं याबद्दल? नाही, बऱ्याच गोष्टी म्हणण्यापेक्षा एकूण व्यक्तिमत्वच, म्हणजे ज्या प्रकारे त्यांचं एक सायंटिफिक टेम्परामेंट होतं, एक विज्ञान वृत्ती होती त्यांच्यामध्ये, नवीन काहीतरी सतत खटपट करण्याची, नवीन काहीतरी तंत्र दिसलं की त्याच्या पाठीमागे गेले ते शिकायला. तर ही वृत्ती आजकाल मला फार दिसत नाही. तर हे मला जास्त त्यांचं आकर्षित करतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे दादासाहेब फाळके, जनक, पहिला सिनेमा केला, हे तर सगळं आहेच, पण मी वारंवार ह्याचा उल्लेख करतो की ज्या प्रकारे त्यांनी तो चित्रपट केला, मग त्याची आता ती सही गोष्ट आपण हरिश्चंद्राची फॅक्टरीत पाहिलीच आहे, पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी स्वतःच्या पत्नीला त्याच्यामध्ये सामील करून घेतलं होतं. तो काळ आहे 1911, 12, 13चा, ज्याच्यामध्ये स्त्रियांना म्हणजे घराबाहेर सुद्धा पडण्याची फार मुभा नव्हती. हे आपण धड्यांमध्ये वाचलेलं होतं, त्याच्या सगळ्या कहाण्या आपण ऐकलेल्या आहेत की कशी स्त्रियांवर त्या सगळ्या सनातनी आणि कर्मठ संस्कृतीचा असं वर्चस्व होतं त्यांच्यावर. त्या काळामध्ये आपल्या बायकोला फिल्म मेकिंग प्रोसेस शिकवणं, ती डेव्हलप करायची, ती प्रिंट करायची, ती कॅमेरा चालवायची, ती स्पॉट बॉय आणि लाईट बॉय व्हायची प्रोडक्शनचा, परत ती 40 जणांचा स्वयंपाक करायची, धुणी भांडी करायची, 3 मुलं सांभाळायची. म्हणजे एवढे सगळे कष्ट त्या बाईंनी पहिल्या चित्रपटासाठी घेतलेले आहेत. आणि
हा जो प्रकार आहे राजा हरिश्चंद्रच्या मेकिंग मधला, ही जी गोष्ट आहे तर ती पुरेशी आपण वाजवत नाही कुठे. तर मला वाटतं सरस्वती फाळकेंचं कॉन्ट्रीब्युशन ह्या सिनेमात असलेला हा सगळ्यात मोठा आणि खूप छान भाग आहे. नक्की, जसं तुम्ही म्हटलं की सिनेमा हरिश्चंद्राची फॅक्टरी या सिनेमामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे त्यांनी सिनेमा बनवला आणि तो महत्त्वाचा भाग आहे. पण कुठेतरी आम्ही असंही ऐकलंय की ज्या प्रकारे फाळकेंना खूप अडचणींना सामोरं जात जात सिनेमा करावा लागला, त्याच प्रकारे तुम्हालाही हरिश्चंद्राची फॅक्टरी हा सिनेमा बनवताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. कुठल्या अडचणी? काहीच नाही. पण असं ऐकण्यात आलं होतं की बऱ्याच प्रॉपर्टीवरून काय हो की प्रत्येक माणूस जो पहिल्यांदाच चित्रपट बनवतोय त्या प्रत्येकाची गोष्ट फाळकेंच्या गोष्टीसारखीच असते. त्याला त्याच सगळ्या घटनांमधून जावं लागतं. लोकांना कन्व्हिन्स करणं, त्यांना समजावून सांगणं की हो मला अक्कल आहे, मला कळतंय मी काय करतोय ते, तुम्हाला आवडेल, लोकांना आवडेल, ह्या सगळ्यातून तुम्हाला जावं लागतंच. त्याशिवाय तुमचा तरी तो सगळा कसपणाला कसा लागणार. सगळं सहजी तुमच्या ताटात वाढायला लागलं तर मग कदाचित तुम्ही सुद्धा मिळमिळीत काहीतरी होऊन बसा. तर तो झगडा, तो सगळा संघर्ष किंवा त्या गंमतशीर अडचणी म्हणतो मी त्यांना फार अडचणी असंही म्हणत नाही. तर त्याच्यातून तुम्हाला जावंच लागतं. म्हणजे कुठल्याही क्षेत्रात असा, फक्त सिनेमा नाटकासाठी हे लागू होत नाही. तुम्हाला साधं दुकान उघडायचं असेल, तुम्हाला साधं टपरी टाकायची असेल, ते सुद्धा तेवढेच महत्त्वाचे उद्योग आहेत. तर प्रत्येकालाच त्या प्रकारच्या अडचणींमधून जायला लागतं. दादासाहेब फाळके यांना जसं सिनेमानं झपाटलं होतं, असं तुम्हाला वाटतं आजच्या या दिवसात असे कुणी आहेत ज्यांना कुठेतरी ते व्यक्तिमत्व जुळतं, किंवा असं काही उदाहरण तुमच्याकडे? अरे बापरे, नाही असेल. पण कसं आहे की माझा पहिलाच चित्रपट असल्यामुळे चित्रपट सृष्टीशी माझा फार संपर्क नाही आहे, माझ्या फार ओळखी नाही आहेत. लोक काय प्रकारे काम करतात ते अजून मला माहिती नाही आहे. तेव्हा जशा ओळखी होतील, जसं काही कोणामध्ये ह्या ठिणग्या दिसतील, तसं मला कळेल की अरे हा जरा कौतुकास्पद माणूस आहे. नक्कीच आपण या गप्पा ज्या आहेत त्या अशाच सुरू ठेवणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. शंभरीचा राजा हरिश्चंद्र या कार्यक्रमात आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.